राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण तोंडी लावण्यासाठी किंवा आवडीने खाणारे पूर्ण जेवण या तीळ मिरचीवर संपवतील अशी तीळ घालून चविष्ट मिरची थोड्या वेगळ्या पद्धतीने तोंडाला चव आणणारी तीळ मिरची 5 मिनिटात बनवून तयार होते. त्याचबरोबर जेव्हा घरात भाजी नसेल तेव्हा ही मिरची भाजीचं काम करेल. ही मिरची भाकरी, पोळी, खिचडी, वरण भातासोबत कशासोबतही खा, खूप छान लागते. चला पटकन रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी कमी फिक्कट जाड मिरच्या घेतलेल्या आहे आणि आपल्याला लागणार आहे तीळ. सगळ्यात आधी तीळ आपण भाजून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत तीळ फुलेपर्यंत खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मोठी नाही करायची आहे. मोठी जर केली तर तीळ वरतून जळेल आणि आतून कच्ची राहील. व्यवस्थित तीळ भाजल्यामुळे मिरच्यांना खमंगपणा येतो. चटचट आवाज यायला लागला म्हणजे आपले तीळ होत आले आहे. भाजल्यामुळे तीळ किंचित फुलले आहे. भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. तर इथे मी अशा प्रकारे गोल मिरच्या कट करत आहे. आपल्याला ह्या मिरच्या अशाच प्रकारे कट करायच्या आहे. उभ्या किंवा मधून चीर देऊन कट नाही करायच्या. थोड्याशा किंचित आपल्याला ह्या जाड कट करायच्या आहे. तोंडी लावण्यासाठी अगदी 5 मिनिटात होणारी ही सोपी रेसिपी आहे आणि एकदा जर तुम्ही केली तर घरात नेहमी सगळे म्हणतील हीच रेसिपी कर. 2-2 मिरच्या एकत्र करून कट केल्या तर लवकर मिरच्या कट केल्या जातील. मिरच्यांना फोडणी देऊया. त्यासाठी कढईत इथे मी साधारण 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल तापलं आहे. त्यात घालूया मोहरी. मोहरी तडतडली आहे. इथे मी थोडासा हिंग आणि पाव चमचा मी इथे हळद घेतलेली आहे, ती घालू आणि कट केलेल्या मिरच्या घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिरच्या शिजतील इतपत पाणी घालून मिरच्या आपण शिजवून घेऊ. मिरच्या बऱ्यापैकी होत आलेल्या आहे आणि पाणी पण खूप कमी झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ह्या ज्या तीळ भाजून ठेवल्या होत्या ह्या आपण यामध्ये घालू आणि मिक्स करून घेऊ. तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. हिवाळ्यात शरीराला ऊब मिळते. त्यामुळे तिळेचे वेगवेगळे पदार्थ केल्या जातात. आठवड्यातून मी किमान 2 वेळेस ह्या प्रकारच्या मिरच्या तरी करते. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि पुन्हा 1-2 मिनटं आपण मिरच्या शिजवून घेऊ. तर बऱ्यापैकी पाणी पण आटलेलं आहे. तीळ पण व्यवस्थित मिरच्यांसोबत मिक्स झालेली आहे. तुम्हाला अगदी कोरड्या मिरच्या आवडत असतील तर तुम्ही अर्धा 1 मिनटं अजून मिरच्या शिजवून घेतल्या तरी चालेल. गार झाल्यानंतर ह्या मिरच्या व्यवस्थित होतात. त्यामुळे आताच आपल्याला ह्या मिरच्या शिजवायच्या आहे. गॅस बंद करूया. तर इथे विंटर स्पेशल तीळ घालून वेगळ्याच प्रकाराच्या मिरच्यांची रेसिपी बनवून तयार आहे. तर मिरच्या नेहमी घरात असतातच. तर ह्या नवीन प्रकारची मिरचीची तोंडी लावणी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडले असणार तर लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.